हॅलो. हा हॅलो, काय करतेस तू? मी घरी थोडं काम करत होती. अच्छा, असं आहे तर. अगं तसं काही नाही, मी आपल्या ओळखीच्या एकाला आपल्या घरी घेऊन येतोय म्हटलं. ओळखीचे कोण आहेत ते? अगं ते दुसरे कोणी नाही, तेच माझे जुने एमडी आहेत. अचानक आमची भेट बाजारात झाली, ओ. म्हणून त्यांना सरळ घरीच घेऊन येतोय. हं. ठीक आहे. ओ. खाण्याकरता नाश्त्यामध्ये काही आहे का, किंवा तुला काहीतरी बनवावं लागेल? नाश्ता? हं. मी नाश्ता केलाय. आता घरी काहीच नाहीये. अरे ठीक आहे, काही हरकत नाही. मला आणि सरांना जवळपास घरी यायला 1 तास लागेल. साहेबांसाठी तू कुठला तरी मस्त नाश्ता बनवून ठेव. हा ठीक आहे ना? हॅलो, ऐकतेस ना तू? हो, ऐकतेय ना. हा नाश्ता रेडी करण्यासाठी म्हटलं. ठीक आहे. ओ. ठीक आहे. या ना सर, हेच आमचं घर आहे. या ना सर, आत या ना. या ना सर. मी म्हटलं होतं ना, हेच आमचे जुने एमडी आहेत. ही माझी बायको आहे सर. नमस्कार हा सर. नमस्ते. यांच्या ऑफिसमध्ये जवळपास 5-6 वर्ष काम केलंय मी, हं. आणि सरांनी मला सगळं काम शिकवलं अच्छा. होतं. खरंच सर खूप छान व्यक्ती आहेत. यांना भेटून 5-6 वर्ष झालीत. अचानक आज सरांना बाजारातच पाहिलं. म्हणून पाहता क्षणी सरळ यांना घरीच या म्हटलं मी. हे तर म्हणाले कुठल्या दुसऱ्या दिवशी येईन, पण मी यांना सरळ माझ्या सोबत घरीच घेऊन आलो. ठीक आहे, तुम्ही दोघं गप्पा मारा. मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. 1 मिनिट थांब ना. यांनी काही नाश्ता वगैरे केला नाही अजून? मी तुला नाश्ता बनवायला सांगितलं होतं, बनवलास का? हो, बनवलाय. वा छान. या ना सर, नाश्ता या करूया. ना. या ना हो सर. नक्की. तुम्ही खूप छान बनवलंय. थँक्यू सर. माझी बायको जेवण मस्त बनवते सर. असं काही नाहीये सर. बस ते जितकंही मी काही शिकली आहे ते बनवते मी. हो राहू द्या, बस बस. तुम्ही हात प्लेटमध्येच धुवा सर. बरं ठीक आहे. हे घ्या. धन्यवाद. जेव्हापासनं तू ऑफिसचं काम सोडलंय तेव्हापासनं त्यासाठी कोणीच तयार नाही झालं, आणि जोही येतो तो 1 महिन्यापेक्षा जास्त काम नाही करू शकत. तुझ्यासारखे 1-2 जण अजून भेटले असते ना, तर आमचा बिझनेस अजून कुठे पोहोचला असता. कॉफी घ्या ना सर. कॉफी घ्या ना सर. तू बस ना. अच्छा ऐक, असं ऐकलंय की तू कुठलं इडलीचं दुकान सुरू केलंय? हो सर.
व्यापार कसा सुरू आहे? कुठलं मोठं प्रॉफिट वगैरे होत नाही सर. संध्याकाळी 5ला निघून जातो मी आणि घरी परत यायला जवळपास रात्रीचे 12 वाजतात सर. फक्त इतकंच नाही सर, सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं पाहून रेडी करून ठेवावं लागतं. सकाळी उठल्यावर तांदूळ दळावे लागतात, चटणीसाठी गोष्टी विकत घ्याव्या लागतात. 5 वाजेच्या आत सगळं रेडी करावं लागतं सर. मी थकलो असलो तरी 5 मिनिटंसुद्धा शांत बसू नाही शकत सर. काय करावं सर, आयुष्याची गाडी चालवायची आहे ना. अच्छा, त्यात किती कमवतोस तू असा? आवक एवढी काही मोठी नाही सर, व्यवस्थित सांगूही शकत नाही. कधी कधी 5,000 रुपये मिळून जातात, नाहीतर कधी 4,000. असेही काही दिवस होते 2,000 सुद्धा मिळाले नाहीत सर. यातून मिळणाऱ्या पैशांमधूनच घराचं भाडं, विजेचं बिल सगळंच द्यावं लागतं सर. इतका सगळं खर्च झाल्यावर हातात काही सुद्धा उरत नाही सर. फक्त एकच आहे की माझ्या प्रत्येक कामात माझी बायको माझी खूप मदत करते सर. जर माझी बायको नसती ना, मी सांगतो सर, माझ्याकडून काहीच झालं नसतं. अच्छा, ऐक, तुला काही मदत हवी असेल तर निसंकोचपणे सांग, मी करील. ठीक आहे सर. ठीक आहे, वेळ झाली, येतो मी. सर, किती वर्षांनंतर आपण भेटतोय सर आज. असं लगेच येऊन लगेच निघण्याचा काय अर्थ आहे सर? आज तुम्ही आमच्या घरी जेवूनच जाणार आहात सर. आता काय बोलू? नाही यार, एक महत्वाची मीटिंग अटेंड करायची रे. सर, मला काहीच नाही माहीत, तुम्हाला माझं म्हणणं ऐकावं लागेल. आज तुम्ही इथून जेवूनच जाणार आहात, नाहीतर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही सर. ठीक आहे, मी लंच केल्यानंतरच जाईल. ठीक आहे सर, थँक्यू सर. माझ्या साहेबांना चिकन बिर्याणी खूपच आवडते. मी पटकन मार्केटमधून चिकन घेऊन येतो आणि तू एकदम टेस्टी चिकन बिर्याणी बनव, ठीक आहे? ठीक आहे. सर, मी मार्केटला जाऊन लगेच येतो सर. हो, ठीक आहे. मार्केटमधून मी परत येईपर्यंत सर एकटेच असतील. तोवर त्यांच्यासोबत तू काही बोलत राहा, ठीक आहे? हो, मी बघते. तुमच्या दोघांचं लग्न कधी झालं? आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत सर. किती मुलं आहे? आतापर्यंत नाहीये सर. सर, हां? तशी तुमची फॅमिली कुठे राहते सर? माझं लग्न झाल्यानंतर काही दिवसातच माझी बायको गेली. त्याच्यानंतरपासून मी एकटाच राहतोय आणि माझा असा कुठला परिवार नाही आहे. बिझनेस बरा चालू आहे म्हणून, तसंच माझं आयुष्यसुद्धा बरं चाललं आहे. बिझनेस नसता तर मी कुठे असतो माहिती नाही. सर, 1 मिनिट थांबा, मी आलेच. हो, ओके.